नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 15 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल. सुरुवातीला 15 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्या सर्वांना चॅनेलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या आशा आकांक्षा पूर्तीचं ठरो. याचप्रमाणे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुद्धा आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा. 15 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आकर्षक अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. मुळातच 15 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे ते भाग्यवान आहेत असं म्हणायला काहीही हरकत नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी यांना आयुष्यात अगदी सहजपणे मिळतात. मुळातच त्यांचं जे सौंदर्य असतं ते खूप चांगलं असतं, राहणीमान खूप चांगलं असतं, फॅशनचा जो सेन्स आहे किंवा फॅशनची जी समज आहे ही यांच्यामध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिसून येते. म्हणजे कुठे काय घालावं, रंगसंगतीबद्दलचं ज्ञानसुद्धा यांना उत्तम प्रकारे असतं. आणि त्या जोडीलाच यांचं बोलणं, यांची वाणीसुद्धा खूप चांगली असते. अर्थात या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती खूप सारं काही बोलणार नाहीत. जे बोलतील ते मुद्द्याला धरून मुद्द्याला अनुरूप असं बोलतील. उगाच वाहत्या नळासारखं बडबडत बसणं यांना आवडत नाही, परंतु विचारपूर्वक मुद्देसूद आपले जे विचार आहेत ते मांडणं हे यांना उत्तम प्रकारे जमतं. यांची जी आकलनशक्ती, ग्रहणशक्ती असते ती सुद्धा उत्तम प्रकारची असते. कुठे काय बोलावं, किती बोलावं, कशा प्रकारे बोलावं हे यांना खूप चांगल्या प्रकारे समजतं. दुसऱ्याला मान देऊन आपलं गोष्ट समोर ठेवणं हेही यांना चांगल्या प्रकारे जमतं. हसत बोलणं, व्यवस्थितपणे बोलणं हे यांचं मुख्य अस्त्र आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. अर्थातच या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती दुसऱ्याला समजावून घेणं हा सुद्धा भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. नृत्य, नाट्य, कला, चित्रपट यांची आवड ह्यांना खूप चांगली असते. याचप्रमाणे याची समजसुद्धा यांना खूप चांगली असते. याचप्रमाणे यांचा जो कान असतो तो खूप चांगला असतो, म्हणजे संगीतप्रेमी असतात. गाण्याची सुद्धा आवड असते. बाथरूम सिंगर ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती जसं सुरुवातीला सांगितलं जीवनामध्ये मेहनत करतात किंवा गोल उद्देश चांगलं असतं, परंतु खूप मेहनत वगैरे यांना करायला लागत नाही, कारण भाग्याची साथ यांना खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. आकलनशक्ती, ग्रहणशक्ती उत्तम असते. त्यामुळे शाळा कॉलेजमधलं शिक्षण या व्यक्ती अगदी व्यवस्थितपणे पूर्ण करताना दिसून येतात. भिन्न लिंग व्यक्तीप्रती यांच्यामध्ये एक आकर्षण सहजपणे दिसून येतं. अर्थात या आकर्षणामध्ये किंवा आकर्षणामागे यांची जी दृष्टी असते ती मात्र चांगली असते. रिलेशनशिपमध्ये येणं, रिलेशनशिप चांगल्या प्रकारे निभावणं हा प्रकार चांगला दिसून येतो. एकंदरीत त्यांचं वागणं, बोलणं आणि यांचं एकंदरीत जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असल्यामुळे समाजामध्ये यांची जी प्रतिमा असते ती सुद्धा खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. थोडेसे नाजूक प्रकृती यांच्यामध्ये दिसून येईल, म्हणजेच एखाद्या साथीच्या रोगांना थोडेसे लवकर बळी पडण्याची शक्यता यांच्यामध्ये थोडीशी जास्त दिसून येते. मात्र एकंदरीत त्यांचं जे व्यक्तिमत्व असतं ते मात्र खूप चांगलं असतं. कुठल्या पुरुषाचा समजा हा जन्म 15 ऑगस्टचा असेल तर त्याच्या बाबतीत त्यांची जी पत्नी आहे ही, म्हणजे तो विवाहित पुरुष असेल तर त्यांची जी पत्नी आहे ती त्यांच्यावरती थोडीशी हावी झाल्यासारखी वाटेल किंवा तिचं प्रभुत्व थोडंसं जास्त दिसून येईल. याचप्रमाणे कुठल्या स्त्रीचा जन्म किंवा एखाद्या स्त्रीचा जन्म 15 ऑगस्टचा असेल तर तिचं नवऱ्यावरचं जे प्रभुत्व असतं ते उत्तम प्रकारे दिसून येतं. अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव या जन्मतारखेच्या स्त्री पुरुषांमध्ये दिसून येतात. परंतु दिलखुलास असतात, मन मोकळ्या असतात, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो आणि मोकळेपणा यांच्या एकंदरीत वागण्या, बोलण्यात आणि त्यांच्या जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात दिसून येतं. आधुनिकता ही सुद्धा यांच्या एकंदरीतच वागण्यामध्ये दिसून येते. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्यासाठी शुभफलदायी असं असणार आहे. महत्त्वपूर्ण कामं तुमची होणार आहे. जी कामं तुमची रखडलेली आहेत, पूर्ण होत नाही आहेत, कित्येक दिवसापासून त्यामध्ये काही लांबणीवर जात आहेत किंवा अशी जी कामं आहेत ती या संपूर्ण वर्षात म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये पूर्ण होण्याची शक्यता चांगली राहील. तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे राहतील. तर महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा काही चांगले लाभ तुम्हाला या संदर्भात होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्या महिला संततीच्या संदर्भात विचार करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण कालावधी अतिशय उत्तम राहील. विवाहसुख जे तरुण तरुणी आहेत त्यांच्याकरता सुद्धा एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी अतिशय उत्तम राहील. त्या संदर्भात काळजी करू नका. मुळात या ज्या व्यक्ती आहेत या व्यक्ती म्हणजे ज्यांचा जन्म 15 ऑगस्टचा आहे
त्यांच्या घरातल्या व्यक्तींबरोबर किंवा बरोबर सुद्धा यांची जी अटॅचमेंट असते ती खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. म्हणजे कुटुंबाबरोबर राहणं, आईबद्दलची जी अटॅचमेंट असते ही सुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. एकंदरीतच संपूर्णपणे सर्वांगयुक्त, सर्वांगसुंदर अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व असतं. कधी-कधी यांच्यामध्ये थोडासा अहंकाराचा जो भाग आहे, हा थोडा जास्त दिसून येऊ शकेल. परंतु एकंदरीतच सांगायचं झालं, हे व्यक्तिमत्व सुंदर असतं आणि भाग्यवान सुद्धा असतं. तर मित्रांनो, हे होतं 15 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व किंवा येणारं वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.